नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची माहिती, आत्ताच तुम्हाला मेचा हप्ता जमा झालाय. मेचे 1500 रुपये जमा झाले. बरोबर, सगळ्यांना मेचा हप्ता भेटलाय. आता मेचा हप्ता भेटल्यानंतर आता महिलांना जून महिन्याचा हप्ता, जून महिन्याच्या हप्त्याची वाट महिला भगिनी पाहत आहेत. जून महिन्याचे जे 1500 रुपये आहेत त्याची वाट महिला पाहत आहेत. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे आणि चर्चा होणारच आहे, कारण नेहमीच चर्चेत असणारी योजना आहे. बघा, चर्चा जी ती होणारच आहे. 1500 रुपयांच्या संदर्भात. आता बघा, जूनच्या हप्त्याबाबतची महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. जूनचा हप्ता कधी येणार आहे लाडक्या बहिणींना, पण त्याच्या अगोदर एक महत्वाची माहिती. बघा लाडक्या बहिणींना 1500 रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळत आहेत. बरोबर आहे, दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत. आता तुमच्यासाठी महत्वाची अपडेट अशी आहे की पाहू शकता, बघा आपले मुलं किंवा मुलगी असेल, तुमची मुलगा किंवा मुलगी असेल, जे सरकारी नोकरीची तयारी करत असतील. सरकारी नोकरी, बघा घरामध्ये कुणालाही सरकारी नोकरी लागली तरी देखील घराचे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घर सुधारतं असं त्या ठिकाणी बोललं जातं आजच्या काळामध्ये. तर सरकारी नोकरी लागली पाहिजे असं सगळेच त्या ठिकाणी प्रयत्न करतात सरकारी नोकरी लागण्यासाठी. सरकारी नोकरीमध्ये काय असतं आपल्या सगळ्यांना माहिती, परीक्षा होते. तर परीक्षा पास होण्यासाठी काय महत्वाचा असतो? सराव महत्वाचा असतो. सराव करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि चांगला प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन आलोय मी. बघा टेक्स्टबुक पाहू शकता. बघा टेक्स्टबुक सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि याच्यावर सध्या ऑफर पण सुरू आहे. या ऑफरची सगळी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. अधिक माहितीसाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पुढचा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला पुढे सांगतो. तर बघा महिला भगिनींनो, सगळ्यात मस्त ऑफर चालू आहे टेक्स्टबुकवर. बघा, सरकारी नोकरी जर तुमच्या मुलाला किंवा मुलगीला लागावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो सराव. परीक्षा ह्या होतच असतात. केंद्राची असेल म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, परीक्षा घेऊनच सगळ्यांना नोकऱ्या मिळत असतात. पण परीक्षेसाठी महत्वाचं असतं काय? सराव. बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, सरावानेच माणूस परफेक्ट होतो, परिपूर्ण होतो. सराव करण्यासाठी सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म आहे टेक्स्टबुक. टेक्स्टबुकवर बघा सध्या ऑफर पण सुरू आहे. जून कार्निवल सेल चालू आहे. या ऑफर मध्ये काय मिळणार आहे बघा, ही ऑफर जी आहे ती 30 जून पर्यंत म्हणजे आजच्या दिवशी आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. या ऑफर मध्ये इयरली टेक्स्टबुकची जी पास आहे ती 351 रुपयांमध्ये मिळणार आहे. फक्त आणि फक्त 351 रुपयांमध्ये मिळणार आहे. आपण साहजिकच महिन्याला 500 रुपयांपेक्षा जास्तचा रिचार्ज करून टाकतो. तर महिला भगिनींनो, तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी 351 रुपयांमध्ये तुम्ही ही पास घेऊ शकता. याच्यासाठी आपला कोड वापरा PAH12. याच्यामध्ये तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल आणि 351 रुपयांमध्ये तुम्हाला ही जी काही पास आहे वर्षभरासाठीची टेक्स्टबुकची पास तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि नक्कीच तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतं. कारण तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना नोकरी मिळाली पाहिजे आणि नोकरीसाठी सराव खूप महत्वाचा आहे. साहजिकच आपण बघतो सगळेच आता त्या ठिकाणी मोबाईल बघत असतात. तर मोबाईल बघण्यामध्ये अभ्यास जर केला मोबाईल बघत असताना तर उत्तम राहील आणि त्यांचं त्या ठिकाणी करिअर सुद्धा घडू शकतं. म्हणून 351 ची ऑफर आजच्या दिवशी आहे फक्त. तर लवकरात लवकर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यावर क्लिक करा. इथे जा, हा पासबुक जो आहे टेक्स्टबुकचा तो विकत घ्या 351 रुपयांमध्ये आणि आपला कोड PAH12 हा कोड वापरा. तुम्हाला 12% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. जूनच्या हप्त्याबाबत, जूनचे 1500 रुपये ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, जूनचे पैसे म्हणजे 24वा हप्ता, 24व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला येणार आहेत. बघा, मंत्रालयातील उच्च पदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचे हे मानधन टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात जमा होत असून प्रक्रिया पुढील काही दिवसात पूर्ण होईल. म्हणजे मे महिन्याचा हप्ता पूर्ण झालेला आहे, जमा झालेला आहे. त्यानंतर लगेचच, बघा ह्या ठिकाणी शब्द महत्वाचा आहे, लक्षात घ्या. लगेचच बघा, लगेचच जून महिन्याचा नियमित हप्ता, जूनच्या शेवटच्या आठवड्यात येईल. 26 ते 30 जून दरम्यान येईल असं सांगण्यात आलेलं होतं. पण बघा, वट पौर्णिमा झालेली आहे. वट पौर्णिमेला देखील पैसे आलेले नाहीयेत. तुम्हाला सांगितलं जात होतं वट पौर्णिमेला पैसे येतील म्हणून. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं वट पौर्णिमेला पण पैसे येणार नाहीयेत. बरोबर आहे, तुम्हाला कालच सांगितलं होतं मी.
आता लक्षात घ्या, पैसे येतील कधी? मग भरपूर महिलांचं तेच म्हणणं आहे, दादा पैसे येणार कधी आहेत? मेचा हप्ता आलेला आहे, जूनच्या हप्त्याचे पैसे कधी येतील? सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आता पात्र राहिलेल्या महिला किती आहेत? 1,66,00,000 एवढ्या महिला पात्र आहेत. आणि अपात्र झालेल्या महिला किती आहेत? तर 81 लाख. 81 लाख महिला अपात्र आहेत. याच्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणी आहेत का? 81 लाख महिला नाही. याच्यामध्ये बघा, काही महिला नोकरीला होत्या, त्या महिलांनी लाभ घेतलेला आहे, त्या महिलांचाही आकडा याच्यामध्ये आहे. काही महिलांना 2-2 योजनेचे लाभ मिळतात बघा, जसं कृषी सन्मान निधी योजना असेल, म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी आहे PM किसान योजना, त्या योजनेचा पण लाभ मिळतो. काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आणि लाडके बहीणचा पण मिळत होता, म्हणून त्या महिलांना हा लाभ बंद केलेला आहे. बरोबर आहे. अशा काही दुबार ज्या लाभार्थी महिला होत्या, त्या महिलांचे पण या ठिकाणी लाभ बंद झाले. आता पुढे महत्वाचं आहे की जूनचा हप्ता येईल कधी? बघा, आता जून महिना संपलेला आहे, जुलै महिना सुरू झालेला आहे. जुलै महिना सुरू झालेला आहे. जुलै महिना सुरू झाला म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्वांना की मागच्या महिन्याचे पैसे हे पुढच्या महिन्यात येतात. पुढच्या महिन्यात येतात, बरोबर आहे. सध्या पावसाळी अधिवेशन पण सुरू आहे. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आता बघा, पावसाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात चर्चा होऊ शकते. चर्चा तर होईलच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. सोबतच पावसाळी अधिवेशन संपलं की लगेच तुमचा GR येणार आहे. पावसाळी अधिवेशन संपलं की लगेच तुमचा GR येईल. सगळ्यांना माहिती आहे ना, GR आल्यानंतरच पैसे येतात. लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, GR आला की मग पैसे येतात, GR आल्यानंतर पैसे येतात. ओके, तर GR तुमचा आला की तुम्हाला पैसे येणार आहेत. अजून GR आलेला नाहीये. जुलैमध्येच GR येईल आणि जुलैमध्येच तुम्हाला पैसे वाटप होतील. ठीक आहे. आता बघा, जी प्रशासकीय तयारी आहे ती सुरू झालेली आहे. चालू आर्थिक वर्षातील डेटा आणि बँक खात्यांची तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर जूनच्या निधी वितरणाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली जाईल, असं सूत्रांचं म्हणणं आहे. म्हणजे ज्या काही तांत्रिक बाबी आहेत, टेक्निकल इश्यू ते सॉल्व्ह झाले की लगेच तुम्हाला पैसे येणार आहेत. जूनचा निधी तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. आता पुढे महत्वाची खुशखबर पाहूया आपण. ज्या खुशखबरसाठी तुम्ही इतक्या वेळेपासून वाट पाहत होता, ती महत्वाची खुशखबर आपण लगेच या ठिकाणी पाहूया. बघा, तर बघा, महत्वाची खुशखबर पाहत आहोत आपण. पाहू शकता, 25 जून 2026 ला आलेला GR आहे. महिला व बालविकास विभागाने काढलेला GR आहे. महिला व बालविकास विभाग म्हणजेच काय? तर हा विभाग कोणासाठी काम करतो? हा विभाग महिलांसाठी काम करतो. महिला आणि बालविकास म्हणजे मुलांच्या विकासासाठी, बालकांसाठी काम करणारा विभाग आहे. WCD, वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. ओके, आता महिला व बालविकास विभागाचा GR आहे 25 जूनचा, म्हणजे महिलांसाठी काहीतरी खास आहे. शासन निर्णय आहे बघा, राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास संदर्भातील दिनांक 30/10/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. आता बघा, लेक लाडकी योजना या योजनेचं नाव होतं. या योजनेसाठी निधी वितरित केलेला आहे. लेक लाडकी या योजनेकरता निधी वितरित करणे. बघा, आपण पाहिलं असेल, लाडकी बहीण योजनेसाठी निधी वितरित झाला की तुम्हाला पैसे येतात. बरोबर आहे, माहिती तुम्हाला. तसंच लेक लाडकी योजनेसाठी निधी वितरित झालेला आहे. लेक लाडकी योजनेसाठी निधी वितरित झालाय. आता ही लेक लाडकी जी योजना आहे ही कोणासाठी आहे? तर ही पण महिलांसाठीच आहे, म्हणजे मुलींसाठी आहे. आणि हे जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी मिळणार आहेत. किती रुपये मिळणार आहेत? 5,000 रुपये. 5,000 रुपये मिळणार आहेत. बघा, 5,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. ज्यांना मुलगी झालेली आहे 1 एप्रिल 2023 च्या नंतर, त्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सरकारने सुरू केली होती 10 ऑक्टोबर 2023 ला, आणि त्यानुसार मान्यता देण्यात आलेली होती. तर आता लेक लाडकी योजनेसाठी बघा, लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी, म्हणजे जो लाभ आहे तुमचं मानधन असतं ते अदा करण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये पुढील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीतून रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 18,10,20,000 रुपये. बघा,
18,10,20,000 रुपये एवढी रक्कम जी आहे ती शासनाने मंजूर दिलेली आहे, खर्च करण्यास मान्यता दिलेली आहे शासनाने. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे की महिलांना हे पैसे मिळणार आहे बघा. लेक लाडकी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे लाभाची रक्कम विहित पद्धतीने अदा करण्याची कारवाई करावी. म्हणजे काय, तर ज्यांनी अर्ज केलेला होता लेक लाडकी योजनेसाठी, ज्यांनी अर्ज केला होता, तर त्यांना या योजनेचे 5,000 रुपये मिळणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना 5,000 रुपये मिळणार आहेत. कसे मिळतील? डीबीटी द्वारे. आता जे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो डीबीटी द्वारे, त्याच पद्धतीने तुम्हाला ते डीबीटी द्वारे मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.